का फुगा फुगवताय? फुगा का फुगवताय? आम्हाला इथलं खिडकीचं साफसफाई करायची. बघा काय आयडिया लावली माणसाने. आता हे फुगा फुगवणार आणि इथले साफ करणार सगळं. बघा असं. सो आता आम्ही निघालो आहे गणपती मूर्ती बुक करायला. लास्ट इयर आम्ही ह्या स्टॉलवरून गणपतीची मूर्ती बुक केली होती. तर आम्ही खूप सारे स्टॉल बघितले, पण आम्हाला पाहिजे होती तशी गणपतीची मूर्ती काही आम्हाला मिळाली नाही. मग त्यानंतर आम्हाला लागली होती भूक, तर आम्ही एक रील बघितली होती. ती रील बघूनच आम्ही एक हेरिटेज हॉटेल म्हणून तिथे गेलो होतो. अरे बटन धावला नव्हतं. बटन धावला नव्हतं. अरे कसं व्हायचं रील. आज आम्ही आलेलो आहे हेरिटेज हॉटेलला, स्पॅन रोडला. कसं आहे टेस्ट राजस्थानी थाळी आहे, फार ऑसम आहे, टेस्ट चांगला आहे. लास्ट टाइम आम्ही सॅटर्डेला येऊन गेलेलो आहे. कसं आहे? छान आहे. सो नेक्स्ट डे झालेला आहे आणि मी हा सगळा पसारा काढला होता किचनचा, आणि सगळं आज किचनचं क्लिनिंग आम्ही करणार आहे. सगळं सामान हॉलमध्ये शिफ्ट केलं आहे, म्हणजे किचन आपल्याला व्यवस्थित साफ करता येईल. इकडे हॉलमध्ये पण भरपूर पसारा आहे. इकडं गॅलरी पण ऑलमोस्ट क्लीन आहे, फक्त आता ही मांडणी साफ करायची आहे.
सो किचन आता डन झालेलं आहे. पूर्ण हे शेल्फ वगैरे क्लीन करून घेतलेत आणि हे डब्बे प्लास्टिकचे आता फक्त राहिलेत धुवायचे. पूर्ण विंडो वगैरे क्लीन केली. गॅस धुवून झालाय, त्यामुळे किचन ऑलमोस्ट डन झालंय. हे शेल्फ पण पुसून घेतले जातात. या कप्प्यामध्ये मी सगळे माझे प्लास्टिकचे डबे ठेवणार आहे, की म्हणजे प्रसाद वगैरे कोणाला द्यायचा असला तर ते डबे घेऊन जातील पूजेच्या वेळेस वगैरे. गुड मॉर्निंग. आज 4 तारीख आहे. माझी काहीच तयारी झाली नाही आहे. फक्त किचन साफ करून झालं आहे आणि आता सगळा पसारा किचनमध्ये लावायचा आहे. आणि ते किचनसुद्धा सगळं सोमनाथ यांनी साफ केलेलं आहे. आणि आता मला फारसा वेळ भेटत नाही याचं कारण की माझी नाईट शिफ्ट चालू आहे आणि नाईट शिफ्टमुळे वेळ थोडासा अपुरा पडतो आहे. आणि आता मी ठरवलं की मी डेकोरेशन आज कंप्लीट म्हणजे जे मेन बॉडी जी बनवायची ती कंप्लीट करून टाकणार आहे. त्यामुळे ते सुकेल वगैरे, त्यामुळं फायनल असेंबल करायला सोपं जाईल. तर बघूया आता कसं काय होतं ते. सो हा आता मी वॉशिंग मशीन घेतली होती त्याचा बॉक्स आहे आणि या बॉक्सपासून मी डेकोरेशन बनवणार आहे गणपतीचं. भरपूर मोठा बॉक्स आहे, जसा मला साईज हवी होती तसेच आहे. त्यामुळे आता मी त्याच्यामधून गणपतीचं डेकोरेशन करणार आहे. बघू आता कसं होतं आहे. तो प्लॅन असा आहे की मी बनवायचं ठरवलं आहे अशा टाईपचा मोर. ही मेन बॉडी येणार आहे मोराची आणि हे फेदर्स मी ब्लू, ग्रीन अँड गोल्डन ग्लिटर पेपरनी या शेपमध्ये कट करून असे प्लेस करणार आहे. आणि हे जे त्याच्या काय बोलतात त्याला, ह्या स्ट्रिप्स आहे, ह्या स्ट्रिप्सला माझा प्लॅन असा आहे की ते एस एम डी लाईट्स इथे कनेक्ट करून जोडायचे. सो आता जो बॉक्स आपण कट केलेला आहे हा त्यातला म्हणजे साईडचा पीस आहे, मोठावाला पीस. त्याच्यावर मी आता मोराची बॉडीचा जो शेप आहे तो ड्रॉ करणार आहे आणि त्याला मग कटरनी कट करून घेणार आहे. तर बघू आता. हा असा बेसिक मोराचा शेप काढून झालेला आहे आता. आणि इथे थोडंसं माझ्याकडून चुकलेलं आहे, थोडंसं इथे चुकलेलं आहे, तर ते आपण कट करताना व्यवस्थित करू. तो असं बेसिक झालेलं आहे. आता हे कट करून घेऊ आपण.
आता ह्याला थोडी डेप्थ देण्यासाठी मी असं मध्ये छोटे छोटे हे पुठ्ठ्याचं स्क्वेअर लावून घेतल्यात आणि ह्याच्यावरती हा जो शेप आहे आपला तो मी ठेवणार आहे. तर आधी हे लावून घेते सगळं आणि मग नंतर त्याच्यावरती तो शेप लावून मग सगळं फिक्स करून घ्यायचं. आता ही मोराची बॉडी ऑलमोस्ट म्हणजे बरंचसं काम बाकी आहे अजून. त्याला मी मध्ये सपोर्ट दिला आहे असा दोन्ही शेपच्या मध्ये आणि आता दोऱ्याने त्याला कवर करते आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती फेविकॉल आणि टिश्यू पेपर लावणार आहोत, त्यामुळे ते फिक्स होऊन जाईल, कडक होऊन जाईल. तर हे एका हाताने मी शूट करते, त्यामुळे नाही तर थोडासा दोरा असा टाईट घ्यायचा आहे. सो आता हे पूर्ण दोरा गुंडाळला आहे, चिकटपट्टीने फिक्स केलं आहे. त्याच्यावरून आपण पेपर आणि टिश्यू पेपर लावून घेऊ. सो ही आता आपली मोराची पूर्ण मेन जी बॉडी आहे ती तयार आहे. आणि ह्याला मी पूर्ण पेपर पहिलं चिटकवून घेतला होता आणि त्याच्यावरती टिश्यू पेपर आणि फेविकॉलचं मिक्सचर करून ते पेस्ट केलं होतं. सो आता मी ह्याला फेविकॉल लावून घेते आणि त्याच्यावरती चमकी स्प्रिंकल करणार आहे. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही मेटॅलिक कलर किंवा दुसरा कोणताही कलर जर यूज केला तर ते बेटर राहील, कारण ही चमकी खूप आमच्या अगदी नाकातोंडात गेली होती. त्यामुळे चमकी यूज करणं अवॉइड करा, स्पेशली जर लहान मुलं घरात असतील तर हे असं चमकी वगैरे ते यूज करूच नाही. तर आता आपली सगळी ब्लू कलरची चमकी लावून झालेली आहे. आता फक्त चोच वगैरे त्याला गोल्डन कलर करणार आहे मी. सो नेक्स्ट डे होती हरतालिका तृतीया आणि ही मी अशी पूजा मांडली होती. रात्री आम्ही हे सगळं प्लॅनिंग करत होतो की टेबल कुठे येणार आणि कसं मोराचं बॉडी ते स्टिक करायचं, तेच आमचं सगळं डिस्कशन चालू होतं. आणि आता आम्ही मोराची जी मेन बॉडी आहे ती स्टिक करणार आहे.
सो हे असं ह्यावेळेसचं आमचं डेकोरेशन आहे. तर ह्या साईडचे पीस, मोर पीस, मी हे अशा कलरमध्ये ग्लिटर पेपरमध्ये हे मोर पीस तयार केलेत. ते आता हे एका साईडचे स्टिक करून झालेत. आता या साईडचे पण स्टिक करायला घेते. आणि हा मोर आज आम्ही आलेलो आहे गणपती घेऊन जायला. दाढी बिडी करायची नाही का? दाढीला वेळ भेटला नाही, कामाचा लय भरपूर लोड होता आमचा.
अरे प्रसाद मोदक नको ते मला आवडतं नाही. पाहिजे अजून एक. आवडतं तर बिस्किट काय नाव सो ह्यानंतर झालं असं की माझी तब्येत अचानकच बिघडली आणि आम्हाला सगळ्याच गोष्टी कॅन्सल कराव्या लागल्या, पूजा वगैरे. त्यामुळे ह्यानंतर आम्ही मग 7 दिवसांनी विसर्जन केले. तिचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. एक मिनिट ताई. 1 2 3 4 इकडे दाखव रे. आधा लाडू चंद्रावर 3 वेळा कर. गणपती बाप्पा कर. आतमध्ये घे थोडं. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. सोड सोड. गणपती बाप्पा नाही 3 वेळा कर. मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपती बाप्पा मग आणखी नोनी वांग शिकते मग. हा कर. सोड सोड. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. यार